नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण सर एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे तुमच्यापाशी. जो टॉपिक तुम्हाला फायनल अकाउंट सॉल्व्ह करताना खूप टफ जातो. पार्टनरशिप फायनल अकाउंटचा हा टॉपिक आहे मित्रांनो. जो टॉपिक तुम्हाला खूप टफ जाणारा टॉपिक आहे. म्हणजे एक्झाम मध्ये डेफिनेटली या ठिकाणाहून ऍडजस्टमेंट दिलीच जाते. 99% इथून ऍडजस्टमेंट असते. बट मित्रांनो, डेटर्स मध्ये काय काय ऍडजस्टमेंट्स होऊ शकतात त्या सर्व ऍडजस्टमेंट्स आपण या क्लासमध्ये कंप्लीट करणार आहोत. म्हणजे डेटर्स मध्ये होणारी प्रत्येक ईच अँड एव्हरी ऍडजस्टमेंट. तसं तर एका क्वेश्चन मध्ये एवढ्या साऱ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला कुठे दिल्या जाणार नाहीत. बट इन केस आलंच तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की डेटर्सशी रिलेटेड कोणकोणत्या ऍडजस्टमेंट येऊ शकतात. सो आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे ऍडजस्टमेंट्स रिलेटेड टू डेटर्स. म्हणजे डेटर्सशी रिलेटेड ज्या काही ऍडजस्टमेंट्स आहेत त्या ऍडजस्टमेंट आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. ओके, चला मित्रांनो बघा आता डेटर्सशी रिलेटेड काय काय ऍडजस्टमेंट येऊ शकतात क्वेश्चन मध्ये. बॅलन्स शीटच्या असेट साइडला यायचं आपल्याला डेटर्स म्हटल्यावर. डेटर्स कुठे शो केले जातात? बॅलन्स शीटच्या असेट साइडला शो केले जातात. बॅलन्स शीटच्या असेट साइडला सगळ्यात अगोदर डेटर्स लिहून घ्यायचे. त्यानंतर जर क्वेश्चन मध्ये अनरेकॉर्डेड सेल असेल, काय असेल मित्रांनो क्वेश्चन मध्ये अनरेकॉर्डेड सेल असेल तर त्या सेलला अगोदर सेल मध्ये ऍड करून घ्यायचं. सेल्स कुठे असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याला सेल्स मध्ये ऍड करून घ्यायचं आणि मग दुसरा इफेक्ट आपल्याला काय करायचं, त्याला डेटर्स मध्ये ऍड करायचं. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये अनरेकॉर्डेड सेल असेल तर तो डेटर्स मध्ये काय होणार? ऍड होणार. डेटर्स मध्ये अजून काय ऍड होऊ शकतं बघा मित्रांनो. जर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड झाला असेल. बिल्स रिसिवेबल म्हणजे तुम्ही उधारी माल विकला होता, क्रेडिट पिरियड वर तुम्ही माल विकला होता आणि ड्यू डेटला पुढच्या व्यक्तीने म्हणजे जो तुमचा कस्टमर होता त्याने तुम्हाला ड्यू डेटला पैसे दिले नाही. मग बस सिंपल ऍडजस्टमेंट असते मित्रांनो ही बिल्स रिसिवेबल डिसऑनर्डची. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडलाच आपण याला बिल्स रिसिवेबल मधून काय करतो? मायनस करतो. आणि बिल्स रिसिवेबल मधून मायनस केल्याच्या नंतर दुसरा इफेक्ट त्याचा दिला जातो डेटर्स मध्ये ऍड. म्हणजे आपण लगेच त्याला डेटर्स मध्ये काय करणार आहोत मित्रांनो? ऍड करून टाकणार आहोत. म्हणजे डेटर्स मध्ये ऍड होणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक, डेटर्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल असेल तो ऍड होईल आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड असेल तर ते सुद्धा काय होईल मित्रांनो? ऍड होईल. त्यानंतर आता लेस होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत बघूयात आपण. पहिली गोष्ट आहे लेस होणारी, गुड्स सप्लाय टू पार्टनर. कुणाला गुड सप्लाय केलेत आपण? पार्टनरला. इन्क्लुडेड इन डेटर्स. मला सांगा मित्रांनो, जेव्हा पार्टनर बिझनेस मधून गुड्स घेऊन जातो तेव्हा त्याचे दोन इफेक्ट जातात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जायला पाहिजे होता. कॅपिटल मधून मायनस व्हायला पाहिजे होतं. पण इथे कुठे इन्क्लूड झाले म्हणते हे? इन्क्लुडेड इन डेटर्स. म्हणजे डेटर्स मधून चुकून ऍड झालं ना हे. मग आपल्याला काय करावं लागेल? याला डेटर्स मधून लेस करून टाकावं लागेल. खूप टफ ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो. जर अशी ऍडजस्टमेंट आली तर बघा सिंपल पहिलं काम काय करायचं, आपले डेटर्स वाढालेत म्हणजे मित्रांनो सेल सुद्धा वाढतो. बघा हा, डेटर्स वाढल्यामुळे तुमचा सेल सुद्धा काय होतो? वाढतो. एकमेकांवर डिपेंड आहे ते ऍडजस्टमेंट. म्हणजे तुम्हाला आता डेटर्स फक्त डेटर्स कमी करून चालणार नाही. डेटर्स सोबत तुम्हाला याला कुठून लेस करावं लागेल? लेस फ्रॉम सेल्स. कुठून मायनस करावं लागेल मित्रांनो? सेल्स मधून सुद्धा याला मायनस. म्हणजे जर पार्टनरला गुड्स दिले असतील किंवा पार्टनर बिझनेस मधून वस्तू घेऊन गेला असेल आणि चुकून त्याला तुम्ही डेटर्स मध्ये ऍड केला असेल तर त्याला डेटर्स मधून तर मायनस कराच, पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जा बाळांनो आणि सेल्स मधून सुद्धा मायनस करा. म्हणजे आपण याचा इफेक्ट नील केला. आता याचा रिअल इफेक्ट द्यावा लागेल. रिअल इफेक्ट कुठे द्याल? तिथेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला गुड सप्लाय टू पार्टनर किंवा नाव असेल नाव लिहून टाका, त्याची अमाऊंट लिहा आणि दुसरा इफेक्ट त्याच्या कॅपिटल मधून लेस करून टाका बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाऊन. ओके, अजून काय लेस होऊ शकतो? आता ही आपली रेग्युलर येणारी ऍडजस्टमेंट, वरच्या ऍडजस्टमेंट आल्या तर येतात, पण हे रेग्युलर येणारे ऍडजस्टमेंट आहेत आपल्या बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय मित्रांनो? पैसे बुडाले, अमाऊंट नॉट रिकव्हरेबल. अमाऊंट नॉट रिकव्हरेबल म्हणजे आपले पैसे बुडाले. बॅड डेट्सला डेटर्स मधून काय करायचं? लेस. बॅड डेट्स डायरेक्टली अमाऊंट दिलेली असते, त्यामुळे कुठेही केलं तरी काही फरक पडणार नाही. पण पहिलं काम काय करायचं मित्रांनो, क्वेश्चन मध्ये अनरेकॉर्डेड सेल असेल तर तो अगोदर ऍड करून घ्यायचा. त्यानंतर डिसऑनर बिल्स रिसिवेबल असेल तर तो ऍड करून घ्यायचा. देन पार्टनरला गुड सप्लाय केले असतील आणि डेटर्स मध्ये इन्क्लूड झालेले असतील तर त्याला लेस करून घ्यायचं. आणि मग काय लेस करायचं मित्रांनो? बॅड डेट जे तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात ते लेस करून घ्यायचे. मग बघा,
थोडस आपण प्रॉपरली इथे बघूयात. पहिले आहे मित्रांनो आपलं डेटर्स. अगोदर आपण डेटर्सची जी काय अमाऊंट असेल ती लिहून घेणार. त्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड करणार मित्रांनो आपण अनरेकॉर्डेड सेल्स. त्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड करणार आपण डिसऑनर्ड बिल. मग या सगळ्यांची टोटल करणार आपण. ओके. सो या सगळ्यांची जी टोटल येईल त्या टोटल मधून आपण लेस करणार पार्टनरला सप्लाय केलेले गुड्स. काय लेस करणार मित्रांनो आपण पार्टनरला सप्लाय केलेले गुड्स. त्यानंतर आपण याच्यातून काय लेस करणार बॅड डेट्स. बॅड डेट्स लेस केल्याच्या नंतर जी काही तुमच्याकडे रिमेनिंग अमाऊंट उरेल त्याच्यातून आपण मायनस करणार न्यू आरडीडी. पैसे बुडण्याची शक्यता आहे. आरडीडी म्हणजे काय पैसे बुडण्याची शक्यता आहे ते मायनस करणार. ते मायनस केल्याच्या नंतर जी अमाऊंट उरेल मित्रांनो आपल्याकडे त्यामधून आपण मायनस करणार मग जर डेटरचा डिस्काउंट असेल तर आणि मग फायनल अमाऊंट तुम्ही आउटर कॉलमला लिहू शकता. हा झाला बॅलन्स शीटच्या असेटला जाणारे इफेक्ट. ओके. मग आता ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत आपल्या बॅड डेट्स असेल न्यू आरडीडी असेल किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स असेल तर याचे सुद्धा इफेक्ट बघावे लागतील मित्रांनो आपल्याला. मग याचे इफेक्ट जाणार आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. ओके. आता हा आपला फर्स्ट इफेक्ट होता ना मित्रांनो. हे बॅड डेट्स आणि आरडीडीचा फर्स्ट इफेक्ट होता. याचा सेकंड इफेक्ट कुठे देणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला कसा इफेक्ट द्यायचा. क्वेश्चन मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये बघायचं जुने बॅड डेट्स आहेत का. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्स मध्ये दिलेले असतात ओल्ड बॅड डेट्स. ओके. हे ओल्ड बॅड डेट्स आहेत का एकदा बघून घ्यायचे मित्रांनो. जर समजा हे ओल्ड बॅड डेट्स असतील क्वेश्चन मध्ये तर अगोदर ते लिहून घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ओल्ड बॅड डेट्स लिहून घ्यायचे. त्यानंतर न्यू बॅड डेट्स म्हणजे जे बॅड डेट्स आपण इथून मायनस करतोय ना बाळांनो हे जे न्यू बॅड डेट्स आपण इथून मायनस करतोय हे न्यू बॅड डेट्स आपल्याला काय करायचे तिथे ऍड करायचे. ओके. हे ऍड केल्याच्या नंतर लगेच त्याच्यात ऍड करायचे न्यू आरडीडी जे आपण असेट साइडला मायनस करतोय ते या ठिकाणी काय करायचं ऍड करून टाकायचं. हे सर्व ऍड केल्याच्या नंतर याची जी टोटल येईल ती टोटल लिहिली जाईल आणि या टोटल मधून मायनस केलं जाईल ओल्ड आरडीडी. ओके. आता हे दिलेलं कुठं असतं बघा हे जे ओल्ड बॅड डेट्स आहेत हे दिलेले असतात आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला आणि हे जे ओल्ड आरडीडी आहे हे सुद्धा आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असतं बट क्रेडिट साइडला आणि मग फायनल अमाऊंट आपल्याला काय करायची आहे याची बाहेर घ्यायची आहे. ओके. ही ऍडजस्टमेंट बऱ्याच जणांना अवघड जाते मित्रांनो. ऍडजस्टमेंट अवघड जाऊ नये यासाठी व्यवस्थित एकदा ही ऍडजस्टमेंट प्रॉपरली बघून घ्या तुम्ही. जर ऍडजस्टमेंट मध्ये काही डाऊट्स असेल तर थोडस रिपीट करून ही ऍडजस्टमेंट एकदा बघून घेऊ शकतात. ओके. चला मित्रांनो काही डाऊट्स असतील तर बघा एकदा याच्यामध्ये. चला मित्रांनो आपण अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटचे. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स खूप छोटे छोटे पॉइंट्स आहेत पण याच पॉइंट्समुळे आपला एखादा मार्क एक्झाम मध्ये जाण्याची पॉसिबिलिटी असते. खूप छोटे पॉइंट्स आहेत समजून घेण्याचे प्रयत्न करा. एक एक करून आपण प्रत्येक पॉइंट समजून घेऊयात मित्रांनो. चला बघूयात एक एक पॉइंट. बघा मित्रांनो पॉइंट्स टू बी रिमेंबर मध्ये पहिला पॉइंट आहे ऍटम्स अपेअरिंग इन ट्रायल बॅलन्स. म्हणजे काय हो ज्या ऍटम्स कुठे दिसत आहेत आपल्याला क्वेश्चन मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये विल बी गिवन ओनली वन इफेक्ट. म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये असणाऱ्या आयटमचे फक्त किती इफेक्ट जातात एकच इफेक्ट जातो दोन इफेक्ट जात नाहीत. एक्झाम्पल साठी सांगतो मित्रांनो तुम्हाला मी. समजा ट्रायल बॅलन्स मध्ये आपला एक आयटम आहे आउटस्टँडिंग सॅलरी. काय आयटम आहे बाळांनो आउटस्टँडिंग सॅलरी. ओके. आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये एक आयटम आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय सॅलरी देणं बाकी आहे. बघा मित्रांनो जर आउटस्टँडिंग सॅलरी ऍडजस्टमेंट मध्ये असती तर आपण याचे दोन इफेक्ट दिले असते एक पी अँड एलच्या डेबिटला दिला असता आणि मग दुसरा कुठे दिला असता लायबिलिटीला. पण इथे एकच इफेक्ट दिला जाईल आणि तो सुद्धा कोणता दुसरा इफेक्ट दिला जाईल मित्रांनो. पहिला इफेक्ट द्यायची गरज नाही. किंवा अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. जर क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्येच दिलेला असेल तर याची सुद्धा दोन इफेक्ट द्यायची गरज नाही एकच इफेक्ट द्याल बॅलन्स शीटच्या असेट साइडला. म्हणजे लक्षात ठेवायचं ट्रायल बॅलन्स मध्ये जे आयटम्स दिलेत त्यांचा फक्त एकच इफेक्ट जातो आणि तो सुद्धा दुसरा वाला जो इफेक्ट असतो तो इफेक्ट जातो. राहील लक्षात मित्रांनो पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय म्हणतोय बघा बाळांनो आता पॉइंट नंबर 2.
ऍडजस्टमेंट्स आर गिवन मिनिमम टू इफेक्ट्स. म्हणजे काय म्हणतो, क्वेश्चनच्या खाली ज्या आपल्याला ऍडजस्टमेंट्स दिलेल्या असतात त्या प्रत्येक ऍडजस्टमेंटचा मिनिमम कमीत कमी किती इफेक्ट जातात, तर 2 इफेक्ट. ड्युअल एंट्री सिस्टीम अप्लाय होती बाळांनो इथे. डबल एंट्री सिस्टीम काय म्हणते, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज 2 इफेक्ट. मग प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट जातील, कमीत कमी 2 इफेक्ट जातील. एक डेबिट बॅलन्सला जाईल तर दुसरा क्रेडिट बॅलन्सला जाईल. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे बाळांनो आपला, वेन प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट गिवन. काय म्हणते हो, प्रॉफिट शेअरिंग रेशो पार्टनरने, कोणत्या पार्टनरने किती प्रॉफिट मध्ये हिस्सा घ्यायचा किंवा लॉस किती घ्यायचा ते दिलंच नाही म्हणते त्याचा रेशो. मग काय करायचो, तर रेशो अजूम टू बी इक्वल. रेशोला कसं अजूम केलं जाईल, इक्वल अजूम केलं जाईल. ओके, चला चौथ्या पॉइंटवर येऊत मित्रांनो आपण. पॉइंट नंबर 4, डेबिट बॅलन्सेस गिवन इन ट्रायल बॅलन्स. बघा स्टार करतोय मित्रांनो या पॉइंटला, कन्फ्युजन व्हायचंच नाही ते. डेबिट बॅलन्सेस गिवन इन ट्रायल बॅलन्स. कोणते बॅलन्सेस म्हणते, डेबिट बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये जे डेबिट बॅलन्सेस दिलेत याचे इफेक्ट कुठे जातात सांगितलंय मित्रांनो. बघा डेबिट बॅलन्स म्हणल्यावर एक तर जाईल मित्रांनो ट्रेडिंग किंवा P&L च्या डेबिटला, अदरवाइज बॅलन्स शीटच्या असेट साइड. म्हणजे ट्रायल बॅलन्सचे जे डेबिट बॅलन्स आहेत याचे इफेक्ट जर तुम्हाला लक्षात घ्यायचे, बघा पहिले तर कुठे जाणार नाही ते समजून घ्या. ट्रायल बॅलन्सचे डेबिटचे जे आयटम आहेत ते ट्रेडिंग P&L च्या क्रेडिटला जाणार नाहीत आणि लायबिलिटीला. मग उरलं कुठे, ट्रेडिंग P&L डेबिट किंवा बॅलन्स शीट असेट. मग आता तुम्हाला ओळखायचंय, जर ती असेट असेल तर असेटला टाका आणि एक्सपेन्सेस असतील तर त्याच्यात बायफर्केशन करायचं. डायरेक्ट असेल तर ट्रेडिंगला टाका आणि इनडायरेक्ट असेल तर P&L ला टाका. ओके मित्रांनो, लाईव्ह लक्षात बघा काय म्हणते, डेबिट बॅलन्सेस गिवन इन द ट्रायल बॅलन्स आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ, कुठे हो, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट. कोणती साइड, असेट साइड. किंवा बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाईल म्हणते, असेट साइडला जाऊ शकतो. ओके, चला त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, अपोजिट ऍडजस्टमेंट आहे बाळांनो याच्या. क्रेडिट बॅलन्स. कोणतं बॅलन्स, क्रेडिट. बघा आता डेबिट कुठे गेलो होतं, डेबिट साइडला. मग क्रेडिट कुठे जाईल हो, ट्रायल बॅलन्स मध्ये जे क्रेडिट बॅलन्स दिले ते जाणार क्रेडिट साइडला. सर कुठं क्रेडिटला, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाईल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाईल किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला जाईल. बॅलन्स शीटच्या कुठे जाईल हो, लायबिलिटीज साइडला जाईल. ओके, चला पुढचा पॉइंट बघूयात बाळांनो काय आहे आपला. पॉइंट नंबर 6, महत्वाचा पॉइंट आहे. वेन, थेरीसाठी खूप गरजेचा आहे मित्रांनो तुम्हाला हा पॉइंट. वेन करंट अकाउंट अपेअर्स इन ट्रायल बॅलन्स. म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये कोणतं अकाउंट दिसतंय पार्टनरचं, करंट अकाउंट. तर तुमच्या कॅपिटलची मेथड कोणती असते मित्रांनो, फिक्स कॅपिटल मेथड. तुमची मेथड कोणती असते, फिक्स कॅपिटल मेथड. ओके, वेन करंट अकाउंट इज नॉट, काय म्हणते, नॉट गिवन इन ट्रायल बॅलन्स, देन तुमची मेथड कोणती असेल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, थेरीसाठी लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये इथून क्वेश्चन जनरेट होतो, क्वेश्चन येतो इथून बरेच वेळेस एमसीक्यू मध्ये. ओके, चला पुढच्या पॉइंट कडे जाऊत मित्रांनो. आयएमपी केला जाईल बाळांनो हा पॉइंट, आयएमपी. पॉइंट नंबर 8, खूप महत्वाचा पॉइंट आहे बाळांनो. पॉइंट नंबर 8 बघा काय आहे, पॉइंट नंबर 8 बघूयात आपण. इन द अब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन, बघा काय म्हणत्या, जर कुठलीही इन्फॉर्मेशन दिलेली नसेल, इन द अब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउ फॉर 1 इयर. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये म्हणले इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउ फॉर 6 मंथ, तर मग 6 मंथ घेऊयात. बट काही म्हणलेच नाहीत, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे का काही त्याच्याशी रिलेटेड, नाहीये. तर मग आपण कॅपिटलचा इंटरेस्ट किती महिन्याचा घेऊ, 12 महिने. 12 महिने म्हणण्यापेक्षा सिंपली अलाउ फॉर 1 इयर. बट पुढे काय म्हणले मित्रांनो, अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज चार्ज फॉर 6 मंथ्स. समजा क्वेश्चन मध्ये ड्रॉविंगची डेट दिलेली असेल तर त्या डेट पासून इयर एंडिंग पर्यंत कॅल्क्युलेट करू आपण. ओके, म्हणजे डेट असेल तर आपण डेट वाईज तेवढ्याच महिन्याचा घेऊ. बट क्वेश्चन मध्ये काही डेट नाहीये, काही इन्फॉर्मेशन आहे का, नाहीये. मग अशा सिच्युएशनला काय करायचं,
कॅपिटलचा इंटरेस्ट पूर्ण वर्षभराचा घ्यायचा आणि ड्रॉइंगचा इंटरेस्ट फक्त 6 महिन्याचा घ्यायचा. राहील मित्रांनो लक्षात? चला जाऊयात पुढच्या आणि सगळ्यात शेवटच्या पॉइंट कडे आपण. पॉइंट नंबर 9 हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो. एक असा आयटम येतो मित्रांनो, जो आयटम कधी कधी जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, कधी कधी जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. कधी कधी कुठे जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आणि एखाद्या वेळेस जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सर असं कधी करायचं? बघा सिंपल आहे. काय म्हणते तो आयटम कोणता आहे? तो आयटम आहे ट्रेड एक्सपेन्सेस. तो आयटम कुठला आहे बाळांनो? ट्रेड एक्सपेन्सेस. बघा ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये आपल्याला कसं लक्षात ठेवायचे? सिंपल आहे मित्रांनो. जर क्वेश्चन मध्ये जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस हे जर खर्च दिलेले असतील कशासोबत? ट्रेड एक्सपेन्सेसच्या सोबत, तर ट्रेड एक्सपेन्सेसला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचे. अदरवाइज बाकीचे जर खर्च नसतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लगेच लक्षात राहत नाही बाळांनो हा पॉइंट. पॉइंट खूप काय आहे? टफ आहे, विसरायचं नाही. हे काय बचपन का प्यार आहे का भूल जायला? हे काय आहे? खूप महत्वाचा पॉइंट आहे. हा पॉइंट आपल्याला मित्रांनो प्रॉपरली रीड करायचा. चला या बाळांनो आपण हा पॉइंट रीड करूयात. काय म्हणते? इफ अलॉंग विथ ट्रेड एक्सपेन्सेस, काय काय दिले ट्रेड एक्सपेन्सेस सोबत? जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस and or sundry expenses is given in ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस बाबत जर याच्यापैकी पुढच्या चारीपैकी कुठला एखादा खर्च दिला असेल तर काय करायचं? देन ट्रेड एक्सपेन्सेस टू बी ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट. कोणती साइड? डेबिट साइड. म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस सोबत जर बाकीचा एखादा खर्च असेल तर ट्रेड एक्सपेन्सेसला पी अँड एल ला टाकायचं नाही, तर कुठे टाकायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. अदरवाइज काय करायचो? मग सिंपल आहे. जनरली याला कुठे ट्रान्सफर केलं जाईल? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. राहील मित्रांनो लक्षात? चला फायनल अकाउंट मध्ये अजून जरी तुम्हाला कुठं वाटत असेल मित्रांनो की सर ही कन्सेप्ट आम्हाला टफ जाते, तर कमेंट बॉक्स मध्ये या, एक कमेंट करा. त्या तुमच्या कन्सेप्टवर व्हिडिओ बनवला जाईल आणि पोस्ट केला जाईल. ओके. आपण एकतर सगळ्यात अवघड जाणारी आरडीडी बॅड डेटची ऍडजस्टमेंट कव्हर केली या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे होते ते कव्हर केले. याच्या व्यतिरिक्त फायनल अकाउंट मध्ये तुम्हाला अजूनही कुठे ऍडजस्टमेंट, कुठल्याही ऍडजस्टमेंट मध्ये डाऊट्स येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ऍडजस्टमेंट वर व्हिडिओ बनवून सांगेल किंवा तुम्हाला जसं आन्सर देता येईल, जसं पॉसिबल होईल तसं त्याचं आन्सर दिलं जाईल. तर थांबूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच. चला थांब, बाय बाय.